परभणीच्या जिंतूरमधील पुरेशी मोहल्ल्यात किरकोळ वादातून 2 गटात लाठाकाट्या आणि हाणामारी, 8 जण यामध्ये जखमी, दोघांना पुढील उपचारासाठी परभणीमध्ये हलवलं. जालन्याच्या मंठा चौफुली येथील खासगी शिकवणीला गेलेल्या विद्यार्थ्याला मारहाण, सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीच्या भेंडेगाव शिवारात प्रियकराच्या मदतीनं पत्नीकडून पतीची हत्या, अनैतिक संबंधास पती अडसर ठरत असल्यानं केली हत्या. अमरावतीच्या अचलापूरमध्ये शाळेच्या कार्यालयातच विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, वाच्यता केल्यास जीवे मारण्याची दिली धमकी, पोलिसांकडून अत्याचारासह विनयभंग धमकी देण्याचा गुन्हा दाखल. अकोल्यातील आलेगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर कारवाईत 6 जणांना अटक. परभणीच्या जिंतूरमधील बोरीमध्ये चोरट्यांनी फोडलं देशी दारूचं दुकान, 70,000 रुपयांची रोकड केली लंपास, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. कराड शहर पोलीस ठाण्यात गणेश मंडळांवर पहिला गुन्हा, मंडळाच्या अध्यक्षासह 6 जणांवर हा गुन्हा. गणेश आगमन मिरवणुकीमुळे झाला होता महामार्गावर 5 ते 6 तास वाहतुकीचा खोळंबा. जालन्याच्या कुंभार पिंपळगावमध्ये सोन्या चांदीचं दुकान फोडणाऱ्या 2 गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक, जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.